नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे 1 जानेवारी 2024 रोजी. आता आपण शासन निर्णय पाहूया. त्याच्यानंतर प्रचलित दर हे किती प्रकारे आपल्याला मिळणार आहे ते आपण पाहूया. तर शासन निर्णय असा आहे की नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी प्रचलित दर, मदतीचे वाढीव दर. आता जिरायत पिकांच्या नुकसानासाठी जी मदत आहे आधी 8,500 प्रति हेक्टर रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती. मदतीचे वाढीव दर आता झालेले आहे 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मिळणार आहे. बागायत पिकांच्या नुकसानासाठीची जी मदत आहे 17,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत. आता मदतीचे वाढीव दर आहे 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. त्याच्यानंतर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठीची मदत 22,500 प्रति हेक्टर म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत. आता ती 36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.